हॅलो मित्रांनो, अपार आय-डी कार्ड कसे ऑनलाईन काढायचे? त्याबरोबर यालाच आपण ए-बी-सी कार्ड सुद्धा म्हणतो. हे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अत्यंत उपयोगी असं कार्ड आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे. यालाच आपण अपार आय-डी किंवा ए-बी-सी आय-डी असं सुद्धा म्हणतो. याला फक्त तुम्ही घर बसल्या 5 मिनिटांमध्ये काढू शकता. सोबतच 1 ते 12 क्लासमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना कॉलेज किंवा स्कूलमधून मिळणार. पण 12th नंतर समजा जेव्हा तुम्ही कॉलेज लाईफमध्ये गेला, तर तुम्हाला ते घर बसल्या स्वतःहून ते काढावं लागेल. म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं कार्ड आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याला घर बसल्या तुम्ही 5 मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकता, काढू शकता. चला तर मग याची आपण प्रोसेस करूयात. ही प्रोसेस कुठे करायची डायरेक्टली आपण सुरू करूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे Google Chromeमध्ये abc.government.in हे टाकायचं आहे. मग इथे ए म्हणजे काय? ए-बी-सीचा लाँग फॉर्म आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स. ए-बी-सीचा लाँग फॉर्म काय? अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स. हे आहे. पहिला बघा डायरेक्ट तुम्हाला पहिली वेबसाईट आहे त्या पहिल्या वेबसाईटवर तुम्हाला टिक करायचं आहे. त्या पहिल्या वेबसाईटला तुम्ही टिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक नेक्स्ट वेब पेज दिसेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अबाउट अस, रिसोर्सेस, डॅशबोर्ड आणि लॉग इन आणि रजिस्टर्ड अशा पद्धतीचं दिसेल. मग तुम्हाला काय करायचं आहे? लॉग इन आणि रजिस्टरवर टिक करायचं आहे. लॉग इन आणि रजिस्टरवर टिक केल्यानंतर तुम्हाला स्टुडंट अँड अवॉर्डिंग इन्स्टिट्यूशन्स असं काहीतरी येईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? स्टुडंटवर टिक करायचं आहे. स्टुडंटवर टिक केल्यानंतर जर तुम्ही ऑलरेडी आयडी बनवलेला असेल कुठे डिजी लॉकरला, तर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि तुम्ही टाकलेलं काय टाका? पिन टाका. बरोबर? समजा तुमच्याकडे युजर नेम असेल, तर युजर नेमवर टिक करा आणि नंतर तुम्हाला जो पासवर्ड विचारला जाईल तो टाका. नंतर जर तुमच्याकडे काही आयडी असेल, तर तो टाका. पण तुम्ही आता पहिल्यांदा अकाउंट बनवता, तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी येताय, तुमच्याकडे काय लॉग इन नाहीये, म्हणून तुम्ही काय करायचं? या साइन अपवर टिक करायचं. साइन अपवर टिक केल्यानंतर अशा पद्धतीचं नवीन पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला पहिला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जनरेट ओ-टी-पी करायचा आहे. जनरेट ओ-टी-पी केल्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे तुमच्या त्या ह्याच्यावर काय येईल? ओ-टी-पी येईल. जो XYZ ओ-टी-पी आला. ओ-टी-पी आल्यानंतर तुम्हाला जे पेज आहे अशा पद्धतीचं दिसेल. बघा टाकलं ओ-टी-पी टाकल्यानंतर तुम्हाला इथे काय दिसणार आहे? सिलेक्ट आयडेंटिटी टाइप. त्याच्यामध्ये काय दिलं आहे? पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड. तुम्ही या ठिकाणी काय चॉईस करा? आधार कार्ड असेल कारण की शाळेच्या विद्यार्थ्याकडे ड्रायव्हिंग लायसन पण नसणार आणि पॅन कार्ड पण नसणार. हां, तर तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये असाल तुमच्याकडे सगळंच होऊ शकते. तुम्ही कोणतंही आयडी याच्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर तुमचं जे नाव आहे, त्या ह्याच्यामागे नाव असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. तुमची डेट ऑफ बर्थ, बरोबर? डेट ऑफ इयर, डेट ऑफ मंथ सगळं टाकायचं. तुमचा जेंडर आणि तुम्हाला नाव कसं पाहिजे, युजर नेम काय ठेवायचं आहे, बरोबर? समजा फॉर एक्झाम्पल माझं नाव किरण आहे. तर मी किरण 1, 2, 3 नाव ठेवलं. चालेल. मग तुमचा पिन XYZ जर तुम्हाला ठेवायचा आहे, तो तुम्ही ठेवू शकता. त्याला कन्फर्म करायचं. आय कन्सेंट टर्म्स ऑफ यूज एंड व्हेरिफाय. व्हेरिफाय केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं काय होईल? एक वेब पेज येईल. त्याच्यावर तुम्हाला तिथे तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, जे प्रोफाइल इन्फॉर्मेशन होईल आणि त्यालाच त्यांनी काय म्हटलंय, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स झालं. त्याच्यानंतर इथे काय करायचं आहे, अलाउला टिक करायचं आहे. म्हणजे जे काही टर्म्स एंड कंडिशन असतील, त्या तुम्ही एक्सेप्ट केलेलं आहे. अलाउ झाल्यानंतर तुम्हाला एक नवीन वेब पेज ओपन होईल आणि तिथे तुम्हाला लिहिलं आहे, युअर के-वाय-सी व्हेरिफिकेशन इज पेंडिंग. ठीक आहे. आता आपल्याला के-वाय सुद्धा करायची आहे. मग सिलेक्ट आयडीवर टिक करा. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे तुम्ही पहिले सिलेक्ट केलं आहे, समजा आधार कार्ड, तर आधार कार्डला या ठिकाणी सिलेक्ट करायचं. आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर बघा अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन तुमच्या समोर येईल. हॅलो, तुमचं डेट ऑफ बर्थ आहे, तुमचं गव्हर्नमेंट आयडी आहे, तुमचा मोबाईल नंबर अशा पद्धतीने तुमच्या समोर येईल. नंतर काय करायचं आहे, प्रोसीड टू के-वाय-सी बरोबर. इथे बघा आधार नंबर दिलाय. तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा. टाकल्यानंतर काय करायचं, व्हेरिफायवर टिक करायचं. व्हेरिफायवर टिक केल्यानंतर ज्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे, त्या मोबाईलवर काय येईल, एक ओ-टी-पी. ओ-टी-पी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं त्याच्यावर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीचं एक नवीन वेब पेज तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला तिथे विचारेल आयडेंटिटी टाइप. मग तुम्हाला त्या ठिकाणी आयडेंटिटी टाइप सिलेक्ट करायचा. जसं रोल नंबर असेल तुमचा, रजिस्ट्रेशन नंबर असेल, जसं एनरोलमेंट नंबर असेल किंवा न्यू ॲडमिशन असेल. समजा तुम्ही पहिल्याच वर्गामध्ये ॲडमिशन केली आहे, तुमचं न्यू ॲडमिशन येईल. जर तुम्ही ऑलरेडी युनिव्हर्सिटीमध्ये रजिस्टर्ड आहात, कॉलेजमध्ये गेलात, 10वी रोल नंबर आहे, 12वी रोल नंबर आहे, तुमचा एनरोलमेंट नंबर आहे, तुमचा XYZ रजिस्ट्रेशन नंबर आहे. त्याच्यावर काय करायचं, तुम्ही टिक करायचं आणि खाली जी तुम्हाला इन्फॉर्मेशन मागितली जाईल, ती इन्फॉर्मेशन तिथे भरायची. खूपच सोपं आहे.
भरल्यानंतर काय करायचं? सबमिटवर टिक करायचं. सबमिट नंतर टिक केल्यानंतर तुमच्याकडे अशा पद्धतीचं एक अपार आयडी जनरेट होईल. बरोबर? अपार स्टुडंट अकाउंट क्रिएटेड बिंग ट्रान्सफॉर्मेशन युअर जर्नी असं म्हटलेलं आहे आणि तुमचा हा अपार आयडी या ठिकाणी आलेला आहे. बरोबर? अपार आयडी दिसतोय. त्यानंतर गो टू डॅशबोर्डला करायचं. गो टू डॅशबोर्डला गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो, तुमच्या समोर काय येईल? एक डाउनलोडचं ऑप्शन येईल. त्या डाउनलोडच्या ऑप्शनवर टिक करा आणि अशा पद्धतीने तुमचं अपार आयडी, बरोबर? अपार आयडी किंवा ज्याला आपण एबीसी आयडी म्हणतो, हे काय होईल रे? डाउनलोड केल्या जाईल. एबीसी आयडी. आय होप विद्यार्थी मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, की कशा पद्धतीने अपार आयडी कार्ड डाउनलोड करायचं. तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना घर बसल्या अपार आयडी काढता येईल. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.